ठाकरे सुप्रीम कोर्टात आता धाव घेणार अशी माहिती मिळते। विधान परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी ते करणार आहेत। आमदार अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित असताना निवडणुका बेकायदेशीर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात धाव घेणार अशी माहिती सध्या मिळते। विधान परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी ते करणार आहेत। आमदार अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित असताना ही निवडणुका बेकायदेशीर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। 12 जुलैला विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुका होत आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण खरं तर पाहतोय। उद्धव ठाकरे हे सुप्रीम कोर्टात धाव घेणार अशी सध्या माहिती मिळते। विधान परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी ते करणार आहेत आणि आमदार अपात्रतेचं प्रकरण हे प्रलंबित असताना निवडणुका बेकायदेशीर आहेत असं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे। तर विधान परिषदेच्या निवडणुका या 12 जुलैला होत आहेत। 11 जागांसाठी हा निवडणुका होत आहेत। मात्र ज्या निवडणुका आहेत त्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी ते करणार आहेत। तर 12 जुलैला विधान परिषदेच्या 11 जागांसाठी या निवडणुका होत आहेत आणि त्यासाठी उद्धव ठाकरे हे सुप्रीम कोर्टात धाव घेणार अशी माहिती मिळते। विधान परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे करणार आहेत। आमदार अपात्रतेचं प्रकरण हे प्रलंबित आहे आणि त्यामुळे या ज्या निवडणुका आहेत त्या बेकायदेशीर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी उद्धव ठाकरे आता सुप्रीम कोर्टात जातील आणि ज्या विधान परिषदेच्या 12 जुलैला निवडणुका होत आहेत त्यांना स्थगिती द्यावी अशी मागणी ते करणार अशी माहिती मिळते। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, गौरी, विधान परिषदेच्या 12 जुलैला होणाऱ्या जे निवडणूक आहे 11 जागा आहेत विधान परिषदेच्या। या 11 जागांसाठी 12 जुलैला जी निवडणूक होणार आहे ती त्या निवडणुकीवर स्थगिती यावी यासाठी आज खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून कायदेतज्ञांची बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने कोर्टात जाण्याची आता तयारी सुरू केली आहे। सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंची शिवसेना धाव घेणार आहे। कारण असं आहे की जे आमदार म्हणजे विधानसभा सदस्य आहेत ते जे मतदान करणार आहेत ह्याच्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जे आमदार आहेत त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार अजून आहे आणि त्याचा निर्णय अजून न्यायालयाने दिलेला नाही। अशा ह्याच्यात ह्या आमदारांचं मतदान किती ग्राह्य धरायचं असा प्रश्न उपस्थित राहतो आणि त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेकडून या निवडणुकी संदर्भात किंवा ही निवडणूक आहे यावर सध्या तरी स्थगिती यावी असं त्यांचं आहे। काल आपण पाहिलं असेल ठाकरेंच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी देखील उद्धव ठाकरेंनी याच्यावर भाष्य केलं होतं। त्यामुळे नेमकं आता पुढे येणाऱ्या जी 12 जुलैला जी निवडणूक होते आहे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी ती निवडणूक होते की नाही त्या संदर्भात ठाकरेंची शिवसेना आज कायदेतज्ञांच्या बैठकीत काय निर्णय घेते, सर्वोच्च न्यायालयात जाऊन ते नेमकी स्थगितीसाठी कधी अपील करतील हे आजच्या बैठकीत स्पष्ट होईल आणि त्यानंतर ही निवडणूक होणार की नाही यावर देखील आपल्याला उत्तर मिळेल। हो, बरोबर चेतन। तर सुप्रीम कोर्ट सुद्धा या संदर्भात काय निर्णय घेतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।